ताई मला सांगा, तुम्ही उपोषणामध्ये सहभागी झालात. त्यांची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं कुणबी प्रवर्गातून. मनोज भाऊंनी जी मागणी पहिल्यापासून केली 2 वर्षामध्ये ती मागणी तात्काळ मंजूर करावी आणि हे उपोषणाला स्थगिती द्यायला त्यांनी यावं. फडणवीस साहेबांनी यावं, आता तरी यावं. एवढे वर्ष झालं आम्ही बसतोय. आज 8वं उपोषण आहे. आज 3 दिवस झालं उठणं झालेत मनोज भाऊ. त्यांची तब्येत वरचीवर ढासळत चाललेली आहे. तरी गांभीर्यानं लक्ष देणं त्यांचं गरजेचं आहे. ताई मला सांगा, तुम्ही काय सांगाल? 4था दिवस आहे उपोषणाचा. आज 4था दिवस आहे उपोषणाचा. दादांची तब्येत खूप खालावलेली आहे. तसेच बाकीचे पण जे सामूहिक उपोषणाला बसलेत त्यांच्या पण तब्येती खालावल्या आहेत. रात्री काही जण उपोषणाला ऍडमिट करण्यासाठी अंबडला वगैरे घेऊन गेले. तर ही एवढी परिस्थिती अशी ढासळत चालली असताना शासन दरबारी कुठं शासन झोपी गेलंय का हेच आम्ही म्हणतोय. कारण त्यांनी कुठंतरी आमच्या थोडीशी दखल घ्यावी. कारण आमची मागणी रास्त आहे. असं काही नाही की उठलो तर काहीतरी मागायला सुटलो. आम्ही काही कुठं शासनाचे काही अवयव मागत नाहीत कुठले दान द्या आम्हाला म्हणून. पण आमची मागणी मराठ्यांची ओबीसीतून आरक्षण देण्याची ही रास्त आहे आणि ती मागणीचा त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सरकार यावेळेला त्यांची मागणी पूर्ण गांभीर्याने घेईल असं तुम्हाला वाटतंय का? आम्ही तर सकारात्मक आहोत. कारण नकारात्मक असतो तर बसलोच नसतो. आम्ही आमच्या मागण्याला ठाम आहोत आणि शासनाने त्याची नक्कीच दखल घ्यावी ह्या अपेक्षांनीच आम्ही इथं बसलेलो आहोत.